आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा KB न्यूज। माझ्या मुलानं माझं म्हणजे एक वाक्य होतं, मी गरिबीत जन्माला येणार परंतु गरिबीत मरणार नाही, काहीतरी करून दाखवणार, ह्या उद्देशानं शिक्षण घेतलं। तुम्ही 2 विद्यार्थी असे घडवा की तुमच्यासारखे ते अधिकारी झाले पाहिजेत, ही मनाशी जिद्द बाळगून मी मुलांना शिकवलं। जय महाराष्ट्र दर्शको, KB न्यूजमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आता सध्या आपण पाहिलं तर UPSC परीक्षेमध्ये उत्तेजनार्थ होऊन IPS झाला बिरदेव डोनेचे आपण आता घरामध्ये आहे आणि आपण त्यांचे कुटुंबाशी आज आपण थोडा संवाद साधणार आहोत। आपण पाहू शकताय। नमस्कार काका, आपलं नाव? माझे नाव सिद्धप्पा विठ्ठल डोने, माझा व्यवसाय मेंढपाळ व्यवसाय। माझं शिक्षण 10वीपर्यंत झालेलं आहे आणि मी आता सध्या घरी असतोय। किडनी स्टोनचं ऑपरेशन झाल्यामुळे मी घरीच असतो आहे आणि मला एकूण मुलं 2। थोरला चिरंजीव माझा वासुदेव डोने हा आर्मीमध्ये सिलेक्शन आता गेली 10 वर्षे सर्व्हिस करतो आहे आणि आता हे धाकटा रिझल्ट टाकून लहान मुलगा UPSCमध्ये 551 रँक मिळवून IPS अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला। त्याचा रिझल्ट ऐकून मला एवढा आनंद झाला की माझ्या डोळ्यातून अश्रू आपोआप वाहू लागले, ऊर एवढा भरून आला की असा आनंद कधीही मी पाहिला नाही। अजून काय सांगता येईल, कसं वाटत आहे? की नाही, आनंद हा भरपूर वाटतोय, परंतु हा शिक्षण प्रवास करत असते वेळी एवढा खडतर प्रवास मुलांना सहन करावा लागला की आर्थिक परिस्थिती जी होती ती आर्थिक परिस्थिती फारच सतावत होती। माझ्या मुलानं माझं म्हणजे एक वाक्य होतं, मी गरिबीत जन्माला येणार परंतु गरिबीत मरणार नाही, काहीतरी करून दाखवणार, ह्या उद्देशानं शिक्षण घेतलं आणि 1ली ते 7वीपर्यंतचं शिक्षण विद्यामंदिर MK प्राथमिक शिक्षण घेतलं। तिथून पुढे 8वी ते 10वीपर्यंतचं शिक्षण जय महाराष्ट्र हायस्कूल MK हे घेतलं आणि 10वी मुरगुड केंद्रामध्ये प्रथम येण्याचा मान त्यानं 96% गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला। तसाच त्याला ते मार्क्स हे झाल्यानंतर त्यानं कॉलेजला कोल्हापूरला ॲडमिशनसाठी गेलो मी, तर मला त्यानं विनंती केली की पप्पा मी इथून पुढे बाहेर जाऊ शकणार आहे आणि 1-2 वर्ष मी तुमच्याजवळ राहतो, अशी विनंती करत मी परत त्याचं ॲडमिशन मुरगुडला जय शिवराज कॉलेजला ॲडमिशन 11वी-12वीमधले घेतलं आणि तिथं त्याला अभ्यासिकेला आर्थिक सहाय्य एका रविराज संस्थेनं केलं। तसंच 11वी-12वीमध्ये फक्त त्याला ते सांगितलं की बाळ तू अभ्यास कर, तुला काय काय पुस्तिका गायडन्स काय पाहिजे असलं तर तुला आणून देतो, परंतु मोबाईल आणि ह्याच्यापासून तू दूर राहा। आणि त्यानं ते माझं ऐकलं। परत 12वीमध्ये मुरगुड केंद्रात 90% सायन्सला मार्क मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला। तसेच पुढील शिक्षणासाठी त्याचा ऑल ऑफ स्टेटमधून महाराष्ट्रामधले 2 नंबरचं कॉलेज शिवोपी पुणे येथे त्याची निवड झाली आणि त्याच्या शिक्षणाला सुरुवात झाली। तिकडे जाताना काही अडचणी म्हणजे अशा भरपूर आल्या। असे म्हणजे माझा पोशाख बाबा धनगर व्यवसाय होता आणि अशी अडचण ओरली गेली। ज्यावेळा मी त्या मुलग्याला माझ्या ॲडमिशनसाठी तिथं पुण्यामध्ये गेलो त्यावेळा मला वॉचमॅनने आत शाळेमध्ये जाऊ दिलं नाही, मला गेटवरती थांबायला लावलं, कारण तुमच्या मुलग्याचं ॲडमिशन जर झालं असेल मुलगाच तेवढा आत जाऊ शकतो, तुम्हाला परवानगी नाही, असं खडतर करत मी बाहेर थांबावं लागलं। जवळजवळ 4 तास बाहेर वेटिंगला थांबून मी हे झालो आणि ज्यावेळा ॲडमिशन झालं त्यावेळा त्याच वॉचमॅननं मला असं सांगितलं की तुमची पूर्वजन्मीची कुठेतरी पुण्य असेल म्हणूनच ह्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं। असा तो खडतर प्रवास चालू झाला आणि तिथं त्याला त्या 4 वर्षाच्या शैक्षणिक ह्याच्यामध्ये अक्षय सोळंकर म्हणून एक सिनियर विद्यार्थी भेटला आणि त्यानं स्वतःच्या भावाप्रमाणे त्याला ती वागणूक दिली आणि त्याच्या शैक्षणिक ह्याची जबाबदारी घेतली। आणि आज तागायत ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशीसुद्धा त्याच्या अकाउंटला पैसे देते, त्यावेळीसुद्धा त्या अक्षय सोळंकर म्हणून दोस्तानं पैसे पाठवून त्याला सहकार्य आत्तापर्यंत केलेलं आहे। आणि हे ऐकून म्हणजे एवढा खडतर प्रवास आर्थिक परिस्थिती नसताना मग फक्त एकच वाक्य, मी गरीब म्हणून जन्माला आलो ही माझी चूक नसून मी गरीब होऊन मरणार नाही, एवढंच त्याला ही सतावत होतं आणि ते यश संपादन करून त्यानं दाखवून दिलेलं। गोड बातमी जेव्हा आपल्या कानावर पडली तेव्हा आपल्या चिरंजीवशी काय संवाद वगैरे फोनवर काय नाही झाला। मी एका ठिकाणी होतो, तो ते दुसऱ्या ठिकाणी होता। मी एका ठिकाणी बकऱ्यात होतो, तो एका बकऱ्याच्या अंगावरची लोकर कातरत होती, त्या ठिकाणी तो बकऱ्याचं केस कातरत होता आणि त्याला लहानपणापासूनची अशी आवड होती की सुट्टीला शाळेतून आला तर प्रत्येक वेळेला तो मेंढ्या राखायला जात होता आणि मेंढीची आवड
असल्यामुळं त्याचा शैक्षणिक प्रवाससुद्धा हा मेंढपाळाच्या ह्याच्यातच त्याचा शेवट रिझल्टसुद्धा गोड त्याला त्या व्यवसायामध्येच मिळाला. माऊली, आपण काय सांगाल? आपल्या चिरंजीवनी आज विजयाचा गुलाल उधळलेला आहे. मुलाचं ऐकून माझं हृदय भरलेलं आहे. माझं अश्रू असं हिजेवत व्हायला लागलं आहे. माझं पाठ भरलं आहे. मला काही ताण नाही, भूक नाही. माझं असं उकलून यायला लागलं असं. माझ्या मुलानं झेंडा लावला आहे. माझं समाधान झालं आहे. आता कसं वाटतंय आपल्याला? चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय. मुलानं चांगलं केलं, चांगलं शिकलं, आपलं नाव वर काढलं, वर ना आईबाबाचं नाव मिळवलं, समाजाचं नाव मिळवलं, गावाचं नाव मिळवलं. मला आनंद झाला आहे. आपण इतर विद्यार्थ्यांना, स्पर्धकांना काय संदेश द्याल? नाही, कसं आहे, त्यांना ते न बोलता येण्यापेक्षा मी असं सांगू इच्छितो की मी माझ्या मुलांना अशी शिकवण दिली. तुम्ही 2 विद्यार्थी असे घडवा की तुमच्यासारखे ते अधिकारी झाले पाहिजेत. ही मनाशी जिद्द बाळगून मी मुलांना शिकवलं. माझी पैसा मिळवणं ही अजिबात अपेक्षा नाही आहे. ठीक आहे.